हॅलो हाय, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहे कारण मध्ये खूप गॅप झाला. तर मी असा विचार केला की आता परत त्या सिरीजला सुरू करूया आणि ते व्हिडिओ परत बनवायला सुरू करूया. म्हणून तुम्ही माझे सगळे व्हिडिओ परत पहिले जसं मला प्रतिसाद देत होता सगळ्या व्हिडिओला, तसंच तुम्ही आता परत हे व्हिडिओ पण बघा. तर आजचा माझा विषय आहे की आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात, पिगमेंटेशन होतं, चेहरा सैल होतो. वयानुसार तर होतोच, पण त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा आपण चेहऱ्याकडे लक्ष देत नाही तेव्हा त्याचा जास्त आपला परिणाम, फक्त वयानेच ते हा परिणाम होत नाही, तर कधी कधी यंग असताना सुद्धा जर आपण चेहऱ्याकडे लक्ष दिले नाहीये, दुर्लक्ष केलं, तर त्याच्यामध्ये आपला चेहऱ्यावरती त्याचा परिणाम दिसून येतो आणि त्याला आपणच जबाबदार असतो. कारण चेहऱ्या व्यवस्थित लक्ष न देणं, त्याचं केअर न करणं. तर आता ह्या गोष्टी आपण जर लवकरात लवकर, समजा यंग मुली आहेत त्यांनी जर आपल्या आतापासूनच या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर त्याचा नक्कीच त्या गोष्टीवरती किंवा आपल्या चेहऱ्यावरती त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूया. त्याच्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती करून घेऊयात की चेहऱ्याची आपली ठेवण म्हणजे कसा चेहरा असतो, त्याच्या मागे काय असतं, ते सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला आताच मी सांगितलं की त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेऊयात. आता काय माहिती, तर आपला चेहरा असतो ना, ते चेहऱ्याच्या खालचा जो परत असतो तिथं कॉलेजन नावाचे एक टिश्यू असतात आणि ते काय होतात, वयाच्या ह्यानी ते कमकुवत होत जातात. आपण जेव्हा यंग असतो ना, ते मजबूत आपल्या चेहऱ्याला मुलायम करतात, तजेला देतात, टवटवीतपणा त्याच्यामुळे येतो. आणि जसजसं आपलं वय वाढत जातं तर ते टिश्यू असतात ते तुटत जातात आणि त्याची म्हणजे चेहऱ्याचा जो टाईटपणा असतो तो सैल होत जातो. त्यामुळे तो टाईटपणा राखण्यासाठी आपण काय जर थोडेसे उपाय जर केले तर त्याचा नक्कीच फरक आपल्याला दिसून येईल. आता त्याचं कारण म्हणजे काय माहिती का, आपण ह्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या चुका जे आपण करतो, ज्या आपल्या चुकीच्या सवयी आहेत त्याच त्याला कारणीभूत आहेत. तर या चुकीच्या सवयी कोणत्या, छोट्या छोट्या आहेत, त्याच्याकडे लक्ष आपल्याला द्यायला लागेल. आता त्या सवयी म्हणजे आपण कोणाकोणाला सवय असते की जास्त गरम पाण्याने आंघोळ करायची, गरम पाण्याने चेहरा धुवायचा. आता जास्त गरम पाणी जर आपण चेहऱ्याला लावलं तर त्यातले जे नैसर्गिक आपल्या त्वचेवरील जे तेल आहे ते निघून जातं आणि आपले रोमछिद्र असतात ना ते मोठे होतात आणि मोठे रोमछिद्र झाल्यावर त्याच्यामध्ये घाण, डर्ट, धूळ वगैरे बसते आणि त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्या कॉलेजनवर होतो. म्हणजे ते कॉलेजनला इजा पोचवतात. जर तुम्हाला गरम पाण्याची सवय असेल तर गरम पाण्याने आंघोळ करा, पण एकदम गरम पाण्याने आंघोळ न करता कोमट पाण्याने आंघोळ करा आणि चेहरा मात्र थंड पाण्याने धुवा. थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात, ते छोटे होतात आणि त्याच्यामुळे एक अशी लहर तयार होते, ते आपल्या त्वचेचं संरक्षण करते. ही गोष्ट छोटीशीच आहे पण त्याचा फरक मात्र खूप मोठा आहे. त्यामुळे ही जर सवय आपण असा छोट्या छोट्या लावून घेतल्या तर त्याचा नक्कीच आपल्या चेहऱ्यावरती त्याचा परिणाम दिसून येईल. आपल्या शरीराची त्वचा नाही जरा जाड असते आणि चेहऱ्याची त्वचा ही थोडीशी नाजूक असते, म्हणजे पातळ असते. म्हणून आपल्याला चेहऱ्याच्या त्वचेची जास्त, शरीराच्या त्वचेपेक्षा जास्त काळजी घ्यायची असते. आता पूर्वीचे लोक जे राण्या वगैरे, महाराण्या आपण पिक्चरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघतो, महाराण्या कशा त्या दुधाच्या पाण्यामध्ये आंघोळ करायच्या किंवा त्यात गुलाब वगैरे पाकळ्या टाकायच्या. म्हणजे पूर्वीची माणसं पण आपल्या चेहऱ्याची, आपल्या त्वचेची काळजी घेत असत, पण ते नैसर्गिकरित्या, आपल्यासारखे केमिकल तर तेव्हा नव्हतेच, पण ते जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करत असे. आणि तसंच आपण पण केमिकल न वापरता, मी हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या घरगुती जे आपले आहे, जे उपाय आहेत आपल्या चेहऱ्यासाठी करायचे, तेच मी तुम्हाला पुढे 2 गोष्टी सांगणार आहे, तुम्ही काय उपाय करायचे ते. आता उदाहरणार्थ म्हणजे चण्याचं पीठ, उटणं किंवा मसूर डाळचं पीठ, ह्याचा जर आपण लेप करून जर वापरला तर ते आपल्या त्वचेचं काळजीने नैसर्गिकरित्या पोषण पण करतं त्वचेचं. तर हे उपाय आपण घरगुती उपाय केले पाहिजेत, त्याच्यात जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ते जास्त आपल्या चेहऱ्यासाठी किंवा चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप चांगलं आहे. आता पहिला उपाय मी सांगणार आहे तो फक्त जास्त त्याला वेळ नाही लागणार आहे. तुम्ही आंघोळीच्या अगोदर 10 मिनिटं एक टोमॅटो घ्या, अर्धा त्याला चिरा आणि त्या टोमॅटोचा रस असतो तो डायरेक्ट टोमॅटो असा अर्धा हातात घेऊन जरी आपल्या चेहऱ्याला फिरवला तरी त्याच्याने चांगलं मस्त त्याचा रस पूर्ण चेहऱ्यावर लागतो. किंवा रस काढून तो रस आपण हाताने जरी लावला तर तो पण आपल्या चेहऱ्याला मस्त त्याचं
फरक त्याचा इफेक्ट दिसून येईल. आता टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, ती नैसर्गिकरित्या आपल्या ह्याच्यातली त्वचेतली घाण काढून ठेवते आणि आपल्याला चेहरा मेंटेन ठेवण्यास मदत करते. पिगमेंटेशन त्याच्यामुळे कमी होतं आणि डार्क धब्बे जाण्यास पण मदत होते. आता साधा सोपा उपाय हा, आंघोळीच्या आधी 10 मिनिटं केला तर तुम्हाला त्याच्यात जास्त काही तामझाम नाही, आणि म्हणून मी हा एक उपाय तुम्हाला सांगितला. आणि दुसरा उपाय म्हणजे आता टोमॅटोचा रस लावून तुमचा चेहरा कसा स्वच्छ झाला, 10 मिनिटं ठेवून तो धुवून काढला, आणि त्याच्यानंतर मी एक पॅक सांगणार आहे, तो त्याच्यानंतर लावायचा. आता पॅकमध्ये बघा मी काय यूज करते ते तुम्हाला दाखवते. आता ही मुलेठी पावडर म्हणजे जस्ट मध आहे आपल्या मराठीमध्ये, आणि मुलेठी पावडर हिंदीमध्ये बोलतात. हे प्युअर ऑर्गॅनिक आहे, हे चांगल्या प्रतीचं आहे. आणि असे चांगले जे आपण जे प्रोडक्ट वापरतो ना ते चांगल्या प्रतीचे आणा आणि चांगले आणा. म्हणजे त्याचं काय आपल्या चेहऱ्याचं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवून चालणार नाही. हे ऑर्गॅनिक आहे आणि 100% प्युअर आहे. तर ही मुलतानी माती आहे ना, ती मुलतानी माती नाही, जस्ट मध. हे जस्ट मध अर्धा चम्मच एका वाटीमध्ये घ्या, एका वाटीमध्ये अर्धा चमचा घ्या. त्याच्यात 2-3 चमचे कच्चे दूध असेल तर जास्त चांगलं, किंवा फ्रीजमधलं थंड दूध घेतलं तरी चालेल. ते घ्या, मस्त अशी पेस्ट बनवा त्याचं आणि ते चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं ठेवा. 15 मिनिटानंतर थंड पाण्याचं असं जरा शिंपडा चेहऱ्यावरती आणि गोलाकार असं मसाज करा. गोल असं थोडं हळूवारपणे, एकदम हळूवारपणे बोटाने असं मसाज करा, सगळीकडे फिरवा. त्याच्यामुळे काय होतं, हे जे ज्येष्ठ मध आहे, त्याला मुलेठी पावडर बोलतात हिंदीमध्ये, ते आपल्या चेहऱ्यावर जर कोणाला सूज येते किंवा त्या डोळ्याखाली असं सुजलेलं असतं बघा, ते कमी करण्यास मदत होते. आपले डाग घालवते, आपल्या सुरकुत्या कमी करण्यास, पिगमेंटेशन कमी करण्यास मदत होते. हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच केलाय. पिगमेंटेशन ह्याच्यामुळे कमी होते हे, आणि एकदा लावून हे चालणार नाही, तुम्हाला वारंवार ह्याचं लावावं लागेल. लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही, मी मागे पण खूप व्हिडिओमध्ये सांगितले. तर हे सातत्याने तुम्हाला करावं लागेल. किंवा अजून दुसरं म्हणजे दूध म्हणजे तर एकदमच बेस्ट आहे. एवढं छान आहे की तुम्ही काही न करता जर तुम्हाला चेहरा साफ करायचा असेल, फक्त कच्च्या दुधात एखादा कापसाचा बोळा ठेवा आणि त्या चेहऱ्यावरती तुमचा चेहरा एकदम क्लीन आणि स्वच्छ होऊन जाईल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकलेलं आहे, दुधामुळे आपलं मॉइश्चरायझ भेटतं, आपल्या नैसर्गिक ओलावा भेटतो आपल्या त्वचेला, आणि ते मॉइश्चरायझरचं पण काम करतं. म्हणून दूध पण ह्याच्यामध्ये, तर हे 10 मिनिटं हे ठेवा, मस्त गोलाकार असं फिरवून त्याचा मसाज करा. तर असं नैसर्गिकरित्या आपण जर घरगुती उपाय जर केले, केमिकल न वापरता, तर नक्कीच ह्याचा फायदा आपल्या त्वचेवर आणि आपल्या चेहऱ्यावरती दिसून येईल तुम्हाला. पण हे सातत्याने करणं मात्र गरजेचं आहे. तर सुंदर दिसण्यासाठी ही केमिकलची नाही तर नैसर्गिक उपायाची गरज आहे. तर चला, तर मग मी हा व्हिडिओ आता इथेच एंड करते. आपण परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये छान टॉपिक घेऊन. आणि तुम्हाला हा उपाय केल्यानंतर तुम्ही यूज करा, बघा, आणि कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.